महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार तेलंगणा राज्यात घडला। या प्रकरणी महात्मा फुले यांच्या नातसून नीता होले यांनी निषेध व्यक्त केला। याविषयी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे कारवाईची मागणी केली। या सगळ्या संदर्भात नीता होले यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहू नेमकं हे काय चाललेलं आहे। तुम्ही सुद्धा बघताय सातत्याने अशा पद्धतीच्या घटना घडतात जिथे महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील यांची ओळख त्यांचं कार्य हे कमी करण्याचा प्रयत्न होतोय। यवतमाळ असो किंवा मग आता कर्नाटकमध्ये जी एक तेलंगणामध्ये जी एक घटना घडलेली आहे ती असो, काय नेमकं वाटतं तुम्हाला याविषयी? महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जी क्रांती केली ती क्रांती अशी होती की माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं आणि महिलांच्या पायातली बेडी काढली। त्यामुळे कसं आहे की जर महिलांना सन्मान हवा असेल, महिला आज कुठे पोहोचल्यात ह्या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंमुळे पोहोचल्यात। त्यामुळे हा होणारा जो अन्याय आहे, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा जो विटंबना चालू आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे। याच्यासाठी अगदी कठोर पाऊल शासनानं उचललं पाहिजे। फक्त महाराष्ट्र शासन नाही तर इतर राज्यातल्या शासनाने हे केलं पाहिजे, कारण हे चालणार नाहीये। जर महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा वारंवार अपमान होतोय की महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना भारतरत्न द्या, ही मागणी घेऊन मला बसावं लागेल। विधान भवनच्या बाहेर बसेल ना तर मंत्रालयाच्या बाहेर बसेल, दुसरं काही करता येणारच नाही ना। जर तुम्हाला प्रत्येक मंत्र्याला मी पत्र देऊन ठराव पास होऊन तो केंद्र शासनाकडे गेलाय, फक्त डिक्लेरेशन राहिलं, याच्यात आडवं कोणीच नाहीये, याच्यात विरोध कुणाचाही नाहीये। बरं, फक्त महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यांमधूनही ठराव गेलेला आहे, तरी पण होत नाहीये। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।